समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। वाढत्या तापमानाचा द्राक्ष, हळद तसेच इतर पिकांवर विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांनी मल्चिंग तंत्राचा वापर व पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत द्राक्ष तज्ज्ञ मारुती नाना चव्हाण व हळद संशोधक प्राध्यापक प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले। पलूस येथे वाढत्या तापमानामुळे द्राक्ष व हळद शेतीवर होणारे परिणाम व उपाययोजना या विषयावर शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती व पद्मश्री डॉक्टर विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यशाळेच्या प्रारंभी अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांनी प्रास्ताविक करताना वाढत्या वृक्षतोडीमुळे तापमानात मोठी वाढ झाल्याचे सांगितले। या पार्श्वभूमीवर 1,35,000 वृक्ष लागवडीचा संकल्प त्यांनी जाहीर केला। या झाडांचे जिओ टॅगिंग करून पुढील वर्षी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले। शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार शेतीचे नियोजन करून पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहनही त्यांनी केले। मारुती नाना चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शेतकरी सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर अवलंबून राहत असल्याने नुकसान होते। बदलत्या हवामानानुसार वैज्ञानिक तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे आहे। द्राक्ष पिकासाठी 35 अंशांपर्यंत तापमान अनुकूल असते, त्यापुढे त्याचा परिणाम उत्पादनावर होतो। त्यामुळे सावली, मल्चिंग व झाडांची लागवड या उपाययोजना आवश्यक आहेत। प्राध्यापक प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले की सध्या राज्यातील तापमान 22 ते 48 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे। अशा परिस्थितीत हळद व आल्याची लागवड पावसापूर्वी करू नये। किमान 15 मे नंतर व पाऊस सुरू झाल्यावरच लागवड करावी। योग्य बियाणांची निवड व नियोजनबद्ध शेती केल्यास हळदीचे उत्पादन एकरी 42 टनांपर्यंत मिळू शकते असे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यशाळेत द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव तुकाराम माळी, प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव, मानसिंग सहकारी बँकेचे संचालक अजित पुदाले, द्राक्ष बागायतदार संघाचे जितेंद्र जाधव, पद्मश्री डॉक्टर विखे पाटील, कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष व निमंत्रक पैलवान संजयदादा शिंदे, तुषार सूर्यवंशी, अभिजित सावंत, अभिजित कौलगे, तौफिक मुल्ला, भास्कर संगपाळ, सागर कदम, विकास कदम, दौलत पाटील, आशिष सूर्यवंशी, विलास पाटील, मोराळे, अनिल पाटील, उल्हास पाटील, रणजित शिंदे, अमीर पठाण, सुनील काका सावंत, सुदर्शन हजारे, अंकुश गस्ते आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित मान्यवरांची थोडक्यात मनोगते घेण्यात आली व शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। एकदम चांगला उपक्रम। लोकांच्या आजच्या स्थितीला शेतकऱ्यांनी काय काम केलं पाहिजे, वाढतं तापमान आणि सगळ्यात महत्वाचं आज ज्ञानदान केलं ती केलं, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा त्यांनी आज एक संकल्प चांगला मांडला की आपल्या पलूस तालुक्यात 1.25 लाख वृक्षारोपण झाडांचं लावण करायचं आहे आणि त्याला जिओ टॅगिंग म्हणजे ती झाडं जगली पाहिजेत यासाठीच जिओ टॅगिंगच्या माध्यमातून झाडांचं संगोपन झालं पाहिजे आणि हा लिम्का रेकॉर्डमध्ये, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं पलूस तालुक्याचं या परिसराचं नाव गेलं पाहिजे असा एवढं वृक्षारोपण आणि त्याचं संगोपन करण्याचा केलेला संकल्प हा वाढत्या तापमानाला भविष्यकाळात रोखणारा हा संकल्प आहे। आणि जी कमी वृक्ष झाल्यामुळं, कमी झाडं झाल्यामुळं जी गारपीट सारखी जी समस्या लागल्या त्याला पण प्रतिबंध होणार आहे असा जो संकल्प केलाय प्रदीप आप्पांनी, या संकल्पाला मी वैयक्तिक आमच्या ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीज, आमचं चव्हाण कुटुंबीय, आमचे मित्रमंडळी आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आम्ही तुमच्या या संकल्प सिद्धीसाठी जी काय मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहे। तुम्ही फक्त हाक द्या, आम्ही तुमच्या या मदतीला येऊ। आणि नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील आज प्रदीप आप्पांच्या माध्यमातून त्यांचं जे यशवंतराव चव्हाण कृषी प्रतिष्ठान आहे या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हळद पिकावरती किंवा बागायती पिकावरती वातावरणामध्ये जो परिणाम आहे किंवा अल निनोचा जो परिणाम होतोय या परिणामाच्या माध्यमातून शेतीमधल्या या पिकावरती कोणता परिणाम होणार आहे याचा बारकाईने आपण अभ्यास केला तर या वाढत्या वातावरणामध्ये आपल्याला हे झाडांची मोठ्या प्रमाणात जी कत्तल झाली आहे याच्यावरती हे थांबवून आपण झाडांची मोठ्या प्रमाणात आपण लागवड केली पाहिजे।
रस्त्याच्या बाजूने आपण लागवड केली पाहिजे. त्याचबरोबर हळद असू दे किंवा आलं असू दे, या पिकाच्या बाबतीत लागवड करत असताना सध्या आपल्या भागामध्ये जे टेम्परेचर आहे साधारणपणे 42-43 डिग्री टेम्परेचर आहे. वातावरणातल्या या वाढत्या परिणामाचा कंदावरती मोठा परिणाम होतो आणि यासाठी आपल्याला ज्या ठिकाणी उपलब्ध पाणी जे आहे या पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं असेल तरी सुद्धा आपल्याला 15 मेच्या पर्यंत आपण थांबणं गरजेचं आहे. का वाढत्या तापमानामुळे जमिनीचंही तापमान वाढतं आणि तापमान वाढल्यानंतर कंदावरती त्याचा अनिष्ट परिणाम होतो. यासाठी आपण हे गरजेचं आहे. या ठिकाणी सध्या हळदीच्या आल्याच्या पिकाच्या बाबतीत हा जो मेळावा घेतला तो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय फायदेशीर आहे. शेतकरी चांगल्या पद्धतीचं आपल्याला मार्गदर्शन करता येईल. यापुढे इथून पुढच्या काळामध्ये प्रदीप आप्पांनी शेतकऱ्यांसाठी हळद असू दे, आले असू दे, काळाची आज गरज आहे. योग्य वेळी शेतकरी मेळावा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, या ठिकाणी आम्हाला बोलवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायची संधी दिली त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सर्व प्रतिष्ठानचं मी आभार मानतो. धन्यवाद. मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं आणखी एक विनंती अशी करायची आहे की सुदैवानं आता पावसाळा आपल्या तोंडावर आहे. आपण उन्हाळ्यामध्ये गेली 2 वर्षापासून उन्हाची झळ सोसली आहे. आता आपण उन्हाळ्यात गाडी लावायला झाड शोधतोय. सोशल मीडियावरती बरीच तशी पोस्ट येते की आपण म्हणजे एक तरी झाड लावा की बाबा गाडी लावायसाठी तर आपल्याला झाड असावं, कुठेतरी सावली मिळावी. तर येणाऱ्या जून महिन्यामध्ये पलूस तालुक्यामध्ये आपण 1,35,000 झाडं लावायचा संकल्प करायचा आहे. आता 1,35,000 का? तर अंकलखोप या ठिकाणी संविधान ज्याने आपल्याला देशाला दिलं त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ती आहे. 135वी जयंती आपण मागच्या 14 एप्रिलला त्या ठिकाणी आपण त्यांचं अभिवादन केलं आणि त्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांच्या समोर आपण 1,35,000 झाडं लावायचा एक संकल्प केलेला आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं योगदान यासाठी लागणार आहे. त्यासाठी पलूस तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, सर्व माध्यमांचे प्रतिनिधी असतील, द्राक्ष बागायतदार संघ असतील, नाना विशेष करून तुमच्या सगळ्यांचं योगदान लागणार आहे. कारण सूर्य कोपला की काय होतंय, म्हणजे ज्या सूर्याशिवाय प्रकाश संश्लेषण क्रिया तयार होऊन झाडामध्ये अन्न तयार होत नाही. जसं झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं हे आपण शिकलेलो आहे पूर्वी. तशाच पद्धतीनं आपल्याला या तालुक्यामध्ये 1,35,000 झाडं येणाऱ्या जून ते पावसाळ्यामध्ये लावायचे. कारण वर्षभर झाडं लावून काय उपयोग नाही, तर त्याच खड्डा आणि तीच झाडं जर परत त्यापेक्षा आपण पावसाळ्यात झाडं लावू, ती जगू आणि बंचाप्पाच्या बनामध्ये सुद्धा जिथे जागा आपल्याला मिळेल त्या ठिकाणी पण आपण प्लांटेशन करणार आहे. आणि 1,35,000 झाडं लावून पुढच्या वर्षीच्या 14 एप्रिलला त्या सगळ्या झाडांचं जिओ टॅगिंग आपण केलेलं असणार आहे. त्यातली किती जगली हे आपण बघणार आहे. आणि त्या कार्यक्रमाला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपण त्याची नोंदणी करायची आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं योगदान त्यासाठी प्लांटेशनसाठी लागणार आहे. तुम्ही त्यासाठी वेळ काढायचा आहे. मी खास तुम्हाला या निमित्तानं विनंती करणार आहे. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.